हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्णा तुकाराम महावीर ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। परम पूज्य साधु पुण्यवाणी माता की जय। शरण गेले पंढरीराया तरले तरती हा वरवसा नामधारकांचा ठसा भुक्ती मुक्ती जेथे स्थळ भोळे भाविक निर्मळ तरले तरती हा वरवसा नामधारकांचा ठसा तुका गायली पुराणी तुका म्हणे वेदवाणी तरले तरती हा वरवसा नामधारकांचा ठसा समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगन्निहित पाणी मंडनं मंडनान तरुण तुलसी माला कंदरं कन्यनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि कलावत्नी जीवधरार्थावतारं कलंकांकतेजोदिकामोदि वक्रं कलानीशवादा पुनोहारवक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् या तुंदेत तुषारहार द्रवरा या शुभ्रवश्रारिता या विनावरदंड मंडित करा श्रीज पद्मासना या ब्रह्मा तुझ शंकरा प्रभुदिभित देवही सदा वंदिता क्षमा पाहतो सरस्वती भगवती निषेधशाज्यापहा अष्ट सिद्धिनो निधि के दाता असवर दीन जानकी माता राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दासा राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की। भाग्यवंत मनोतया शरण गेले पंढरीराया जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार मुनी आता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्रवचन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु जगद्गुरु तुकोबराय यांचं चार चरणाचं कलियुगातील भाग्यवंतांचं वर्णन करणारं गोड असा अभंग प्रवचन रूपी सेवेकरता निवडला। प्रवचन रूपी सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा आमचे परम स्नेही परम मित्र म्हणजे अवघे 2 वर्ष कॉलेजमध्ये समवेत राहण्याचा योग आला 2 वर्ष त्यानंतर त्यांनी आम्ही कॉलेज करत राहिलो आमचं कॉलेज चालू होतं पण त्यांनी निस्वार्थ स्वतःचं मानपान त्यागून कुठली लाज न धरता पुंजाई मातेंचे सेवे करता लागले। त्यानंतर साध्वी पुण्यमयी मातेंचं त्यांनी मंदिर बांधलं चालूच आहे बांधकाम अजूनही उत्कृष्ट कीर्तनही करतात महाराज। खूप दिवस योग आला चालू असणारा हा एकादशी निमित्त कार्यक्रम कीर्तनाचा
चालूच असतो प्रवचन कीर्तन. पण आमच्या परम भाग्याने आमचे आजोबांची कृपा सणबापू गावाने त्यांच्या परम पुण्याईने आणि आमच्या परम भाग्याने आम्हाला ही सेवा आज करण्याचा योग आला. अभंगाच्या चिंतनाच्या दृष्टिकोनाने 4 प्रकारचे भाग्यवंत आपल्या समोर मांडेल. पण त्याच्या अगोदर अभंगाचा सरळ भाव आपल्या समोर मांडतो. जगद्गुरु तुकोबराय कलियुगातील भाग्यवंतांचं वर्णन करतात प्रथम चरणामध्ये. कलियुगातील भाग्यवंतांच्या जीवनशैलीवर मिळवलेल्या सामर्थ्याचं आणि स्वभावाचं वर्णन करतात द्वितीय चरणामध्ये. कलियुगातील भाग्यवंतांच्या जीवनशैलीवर मिळवलेल्या सामर्थ्याचं आणि स्वभावाचं वर्णन करतात तृतीय चरणामध्ये. आणि कलियुगातील भाग्यवंतांचं वर्णन कोणी केलं याचा पुरावा देतात चतुर्थ चरणामध्ये. अभंगाच्या चिंतनाच्या दृष्टिकोनाने 4 प्रकारचे भाग्यवंत आपल्या समोर मांडतात. पहिला भाग्यवान कर्माचा भाग्यवान, दुसरा योगाचा भाग्यवान, तिसरा मोक्षाचा भाग्यवान आणि चौथा भक्तीतला भाग्यवान. पहिला कर्माचा भाग्यवान. समाजामध्ये फिरताना आपल्याला अनेक प्रकारचा वर्ग भेटतो, अनेक प्रकारचा वर्ग आपल्याला भेटतो. एक वर्ग असा आहे जो अजिबात परमार्थ करत नाही, मंदिराकडे सुद्धा येत नाही. भजन कीर्तन ही लांबची गोष्ट राहील, पण त्याच्या अगोदर तो महाराज मंडळींना नाव ठेवणार, टाळकुटे म्हणणार, तुम्हाला घरी काम नाही म्हणून तुम्ही भजन करता, परमार्थ करता. तरी त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला सर्वाधिक सुख पाहायला भेटतं. आम्हाला काही वारकरी लोक भेटतात, ते म्हणतात महाराज यांच्या जीवनात यांनी काय सामर्थ्य प्राप्त केलं की यांच्या जीवनात एवढं सुख आहे आणि आम्ही दुःख आहे. आमचं वडील पावजीत परमार्थ आहे तरी आम्ही दुःखी आहे. जगद्गुरु तुकोबराय सांगतात यांच्याकडं तुम्ही मागं पाहून खेद मानू नका, यांना तुम्ही कर्माचा भाग्यवान माना, कर्माचा भाग्यवान. कारण आपण आपल्या जीवनामध्ये नकळत थोड्या थोड्या चुका करत असतो, क्षणिक चुका. त्याच क्षणिक चुकात आपल्याला फळ भेटत असतं आणि लोक वरून म्हणतात भगवंताने आमचं वाईट केलं. पहिली गोष्ट भगवंताची भूमिका काय हे समजणं बरोबर आवश्यक आहे. भगवंताची भूमिका काय? भगवंताची भूमिका फक्त चांगले कर्म करा, कर्माला ते फक्त फळ देतात, भगवंत फक्त कर्म फळ देतात. आणि आपण क्षणिक सुखाच्या मागे लागलो की आपल्याकडून नकळत चुका घडून जातात आणि त्याचा आपल्याला परिपाक आपल्याला भोगावा लागतो. क्षणिक सुखासाठी आपल्या कोणी होतो नीती भ्रष्ट, मृत्यूला चुकवी कोणी, दुःख जगी करण्यानिष्ट, देह करी जे जे काही, देह करी जे जे काही, आत्मा भोगितो अंतर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. हा झाला कर्माचा भाग्यवान. कर्म प्रामाणिकपणे करा, त्याचाच फळ आपल्याला भगवंत देत असतात. 4 प्रकारचे भाग्यवंत सांगतोय. कर्माचा भाग्यवान, योगाचा भाग्यवान. आता दुसरा योगाचा भाग्यवान. योग कशाला म्हणतात? कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्री ज्ञानोबराय या विश्वातील जेवढे योगी आहेत ना ते सर्वांचे हेड ऑफिसर आहे माऊली ज्ञानोबराय. शास्त्रकारांनी योगाची व्याख्या करताना असं सांगितलं, योगाचे जे वाक्य क्षमा आदिदमा इंद्रिय, योगाचे जे वाक्य क्षमा आदिदमा इंद्रिय, इंद्रिय दमन करणं, इंद्रिय जिंकणं, इंद्रियावर विजय प्राप्त करणं, हा योग. आपल्याला संसारामध्ये इंद्रियांवर विजय प्राप्त करता येईल का? तुम्ही बोलत चला, मी तुमचं जे घरचं व्यासपीठ आहे, तुम्ही बोलले तर मला नाही पुढं अजून सांगायला हे होतं.
आपण संसारामध्ये हे करू शकतो का, इंद्रियावर प्राप्त करू शकतो का विजय? नाही करू शकत. इंद्रियावर प्राप्त करणं कठीण आहे. उदाहरणार्थ रशियात जर लाईट गेली तर इन्व्हर्टर चालू होतं, आणि अमेरिकेत लाईट गेली तर जनरेटर चालू होतं. पण जर आपली इकडे लाईट गेली तर आपण पहिले बाहेर येऊन बघतो. आपलीच गेली का पूर्ण पाचेगावची गेली, पूर्ण पाचेगावची गेली, आपण पहिले बाहेर येऊन बघतो. त्यात पाहिलं बाबा शेवटचे बल्ब चालू आहेत गाड्या. त्यात जर बाळू महाराज भगवानाचे बल्ब जर चालू असेल तर रात्रभर आपल्याला झोप येत नाही. हा योग झाला योग. योग आपल्याला सहजासहजी साध्य होणार का? नाही. मग माऊली सांगतात वायाची उपाधी धम्म धर्म, हरिपाठात गोड वर्णन करतात. योग याग विधी येनेनो हे सिद्धी, वायाची उपाधी धम्म धर्म. हा झाला योगाचा भाग्यवान. योगाचा भाग्यवान सापडणं आपल्याला कठीण आहे. तिसरा मोक्षाचा भाग्यवान. मोक्ष म्हणजे काय? आता शास्त्रकारांनी व्याख्या करताना खूप वेगवेगळ्या व्याख्या केल्या. मोक्षाच्या अनेक, मुक्ती म्हणजे मोक्ष. मोक्ष म्हणजे जन्मात्र साधना करून घेणं मोक्ष. मिळालेला वेळ चिंतनात घालवणं मोक्ष. त्या वेळेचं सार्थक करून घेणं मोक्ष. रोज रोज मंदिरात जाणं, भगवंताची आराधना करणं एक मोक्ष. हा मोक्ष. जेव्हा मनुष्य जन्म घेतो तेव्हा त्याच्या ललाटावर तो मोक्ष घेऊन आलेला आहे. ललाटावर. तुम्हाला आता बाहेरचे उदाहरण देणारच नाही मी, सगळे इथलेच उदाहरण तुम्हाला भेटणार आजचे. ललाटी जे लिहिले ते ना मोडे काही ज्ञानेश्वरीत वर्णन आले. जर आपल्या प्रारब्धात असेल तर ते नक्कीच घडतं माय बाप. आता बाळू महाराजांच्या नेतृत्वाखाली हे मंदिर बांधणं हे यांच्या प्रारब्धात म्हणजे ललाटात लिहिलेलं होतं. भगवंतांनी त्यांच्याकडून करून घेतलं. ललाटी जे लिहिले ते न मोडे काही. पण जर त्याला जर त्यांनी प्रयत्न केले नसते, त्यांनी त्यांच्या ललाटात होतं पण प्रयत्न नसते केले तर झालं नसतं. असाध्य ते साध्य करिता सायाचं कारण अभ्यास. तुका म्हणे मूळ भेदे लागे खडकाचे अंग, अभ्यासाशी चांग कार्य सिद्धी. आपलं कार्य जर प्रामाणिक असेल आणि आपलं कर्म जर चांगलं असेल तर आपल्याला यश नक्कीच मिळतं मायबाप, नक्कीच मिळतं. हा झाला मोक्षाचा भाग्य. मोक्ष म्हणजे हेच. आणि जर त्याला तुम्ही प्रयत्न नाही दिले तर असं मोक्ष रेखे आला भाग्य विनठला, साधू चांगीला हरी भक्त, साधू चांगीला हरी भक्त, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना. मोक्ष रेख्याला भाग्य विनटला. विनटतो भाग्य जर ते ललाटत नसेल तर. हा झाला मोक्षाचा भाग्यवान. चौथा भक्तीतला भाग्यवान. भक्तीतला भाग्यवान सांगताना भक्ती कोणी श्रेष्ठ केली आणि भक्ती करून भगवंतावर मिळवण्याचं सामर्थ्य कोणी केलं हे त्याच्यात स्पष्टीकरण होतं. तुम्हाला एक दृष्टांत देतो गोडासा. पंढरपूरच्या 32 किलोमीटर अंतरावर मंगळवेढा नावाचं एक गाव आहे. त्या गावात श्यामा नावाची एक वेश्या राहत होती. श्यामाचं दुर्दैव, श्यामाला एक मुलगी झाली. मुलगी खूप रूपवान होती, खूप सुंदर होती. सूर्याच्या हे तेजाला लाजवेल एवढा तेज या मुलीच्या चेहऱ्यावर आहे. खूप सुंदर. श्यामा जर गावात आली, गावकरी मंडळी म्हणायचे, अरे काय येतेस तू, का तुझा भद्रतोंड दाखवतेस, काय येतेस. हळूहळू मुलगी मोठी झाली. मुलगी गावात येऊ लागली. गावकरी मंडळी विचारायचे,
हे बाळ काय नाव तुझं? त्या लेकरानं सांगावं, काका माझं नाव कानोपात्र. त्या लेकरानं त्याचं नाव सांगावं. आईचं नाव सांग. आईचं नाव श्यामा. वडिलांचं नाव सांग. कानोपात्रांना वडिलांचं नावच माहित नव्हतं. आणि हा प्रश्न सातत्यानं समाजाकडून यायचा. कानोपात्रा रोज गावात आली की रोज तिला हाच प्रश्न आहे, वडिलांचं नाव सांग, वडिलांचं नाव सांग. त्या लेकरानं घरी जावं, ढसा रडावं, आईच्या गळ्यात पडून ढसा रडावं. समाज का आपल्याला फेकून देतोय? अहो, समाजाने संतांना नाही सोडलं तर आपण कुठली चीज आहे? बळ महाराज, समाजाने संताला विरोध केला. हो, जा आळंदीला विश्वमाऊली ज्ञानोबा आहे. आज रोजी लाखोनी मोठे मोठे भंडारे होतात त्यांच्या नावाने. त्यांना साधंसं खापरने मिळवून दिलं. कानोपात्राला, यांना माऊली ज्ञानोबा यांना छोटस खापरने भेटलं, मांडे खाण्याची इच्छा झाली. किती यातना सहन करावा लागले हो त्यांना. तर आपलं काय घेऊन बसलंय? आपण किती विरोधक येऊ द्या, किती आडी अडचणी येऊ द्या, आणि तुम्हाला एक शब्द देतो, आज कधी अडचण आली, पारमार्थिक क्षेत्रात असो किंवा मंदिराच्या बांधकामामध्ये असो, कोणी विरोध, काही किरकोळ गोष्टी चालूच राहणार आपल्या मागे, तरी फोन करा, लहान भाऊ म्हणून फोन करा आम्हाला. नक्कीच नक्कीच करा आम्हाला फोन. कानोपात्राजींना ते सातत्यानं तो प्रश्न यायचा. मी तुम्हाला सर्वांच्या वडिलांचा पत्ता सांगतो, सर्वांचे वडील जिथे राहतात ते स्थान सांगतो. पंढरपूरला जा. कानोपात्राजींनी विश्वास ठेवला. कानोपात्राजींनी विश्वास ठेवला. कानोपात्रा निघाली पंढरपूरला. कानोपात्रांचं भजन चालू आहे. भजन करत 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 पंढरपूर आला. चंद्रभागेचं स्नान झालं. आता आपण इथं नाही आहोत, आपण आता सगळे पंढरपूरला आहोत, पुनर्गावामध्ये नाही आपण. चला कानोपात्राजींसमोर येत. कानोपात्राजींचं स्नान झालं. कानोपात्राजींनी मग नगर प्रदक्षिणा केली. भगवंताच्या दर्शना करता कानोपात्रा उभी. कानोपात्र भजन करते. कानोपात्राच्या अंतःकरणामध्ये जिज्ञासा आहे. भेटी लागी जीवा लागली सिंहास. भेटी लागी जीवा लागली सिंहास. पाहि रात्रंदिवस वाट तुझी. पाहि रात्रंदिवस वाट तुझी. भेटी लागी जीवा लागली सिंहास. भेटी लागी पंढरीनाथा जीवा लागली तळमळ व्यथा. कानोपात्राच्या अंतःकरणामध्ये जिज्ञासा आहे. कधी भेट होईल देवा, कधी भेट होईल, कधी भेट होईल. कानोपात्रा रडते, देवाचं भजन करते, देवाला म्हणते, भगवंता ह्या समाजानं वायली टाकलं रे, पण तू तर विश्वाचा मायबाप आहे. तू तर घे पदरा, विलंब नको लावू. तू दर्शना करता विलंब नको लावू. आज्ञा अशी उत्सुकता झाली त्यांच्या अंतःकरणामध्ये. कानोपात्राजींच्या बारीमध्ये रडते, देवाचं भजन करते. तितक्यात एक वारकरी आरडला. ए मुली, काय नाव तुझं? ते म्हणतात, कानोपात्रा. तुला पकडण्याकरता विदर्भातला राजा येतोय.
इस्लामिक राजा येतोय, तुला पट्टराणी करून घेतोय, त्याचं ते म्हणणं आहे. तो म्हणतो भगवंताचे भजनात एवढी नाचते, हिला माझ्या दरबारात नाचवायचं. त्याकालीन भाषा. कानोपात्र म्हणते मी नाही जाणार देवा, मी झाली आता माझ्या भगवंताची. माझी आई येते, माझे वडील येते, माझं सर्वस्व येत आहे, मी नाही जाणार. पाठमोरे येतोय, तो खान येतोय, खान नावाचा सेनापती. पुढे कानोपात्राजी भगवंताच्या दरबारामध्ये उभे राहिले. भगवंताच्या दरबारात उभं राहून भगवंताशी वार्तालाप करते कानोपात्रा. हे भगवंता, लाज रखो तुम मोरी प्रभुजी, लाज रखो तुम नको देवरायांतता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. भगवंता समोर आली हो कानपात्रा. नेत्राश्रूंनी अभिषेक घातला भगवंताचा. चरण कमलांना मिठी मारली कानोपात्राजींनी. समस्त वारकऱ्यांसमोर एक चमत्कार घडला. कानोपात्राच्या अंतःकरणामधून एक ज्योत निघाली आणि ती भगवंताच्या मूर्तीमध्ये विलीन झाली. कानोपात्राच्या अंतःकरणामधून एक जिज्ञासा, एक निघून ज्योत निघाली, ती भगवंताच्या मूर्तीमध्ये विलीन झाली. कानोपात्राजींचा फक्त पवित्र देह भगवंताच्या दरबारामध्ये शिल्लक राहा. शरीरामध्ये संवेदना नाहीये, शरीर थंड पडलंय. कानोपात्राजींचं शरीर थंड पडलंय. तितक्यात एक वारकरी म्हणा, अरे या मुलीचं दर्शन झालं असं, तिला पुढे घ्या, पुढे घ्या, घ्या पुढे यायला, आम्हालाही दर्शन करायचे. कानोपात्राजीचं शरीर थंड आहे, शरीरामध्ये संवेदना नाहीये. भगवंताच्या मूर्तीमध्ये ते विलीन झाले. तितक्यात समस्त वारकऱ्यांना कळलं की कानोपात्राजींनी देह ठेवला. वारकरी म्हणायला लागले, अरे आता या बाळाचं करायचं काय? हिने साक्षात भगवंताच्या चरण कमलांवर प्राण सोडलाय. चौकशी अंती कळालं. चौकशी चालू होती, कोणाचं लेकरू आहे. चौकशी अंती कळालं, मंगळवेढा नावाचं एक गाव आहे, त्या गावात श्यामा नावाची वेश्या राहतीये आणि तिची मुलगी. वारकरी म्हणायला लागले, बाहेर घ्या, बाहेर घ्या, अपवित्र कुळातील मुलगी आहे. समाजाला संत कळाले नाही, नाही कळाले, बाहेर घ्या. तितक्यात तिथं अनंत शास्त्री बडवे नावाचे भगवंताचे लाडके भक्त पुजारी राहत, ते समोर आले. ते म्हणाले, या मुलीनं भगवंताच्या चरणकमलावर प्राण सोडले, ही सर्वसामान्य मुलगी नाही. ते म्हणाले, मला आजची रात्र वेळ द्या, मी भगवंताला विचारतो या मुलीचं काय करायचं, देवाला विचारतो मी. तितक्यात मग प्रसंग डोळ्यासमोर आला. मंदिर रिकामा करण्यात आलं. सगळं शांत मंदिर रिकामा करण्यात आलं. आणि त्यानंतर भगवंताला कौल मागितला. अनंत शास्त्री म्हणे, भगवंताला कौल मागितला. हे भगवंता, या मुलीचं काय करायचंय? समाज म्हणतोय ही वेश्येची मुलगी, हिला बाहेर कुठे फेकून द्या. कोणी काय तर कोणी काय. अनंत शास्त्रींना ब्रह्ममुहूर्तामध्ये झोप लागली.
अनंत शास्त्रींना झोप लागली. ब्रह्ममुहूर्तामध्ये अनंत शास्त्रींना आवाज आला, हे अनंता, हे अनंता, हे अनंता, हे अनंता. अनंत शास्त्री उठले. चैतन्य आवाज तर देतोय पण भगवंत दिसेना. गरुड खांबापर्यंत गेले, मंदिरात फिरते अनंत शास्त्री. अनंत शास्त्री म्हणे, भगवंत निदान दर्शन नाही, निदान कौल द्या. वेळ चाललाय, 4 वाजले, ब्रह्ममुहूर्त संपत आला, संपन ब्रह्ममुहूर्त, तुम्ही लवकर कौल द्या. भगवंताने कौल दिला, हे अनंता, हे अनंता, ही कान्हो पात्रा त्रैलोक्यामध्ये असे पवित्र. ही कानोपात्रा नावाची जी मुलगी आहे, ही त्रैलोक्यामध्ये पवित्र मुलगी आहे. पवित्र मुलगी, हिला बाहेर कुठे जागे देऊ नका. हिला फक्त माझ्या दरबारामध्ये उजव्या बाजूला समाधीस्थ करा. मग माझा तुम्हा सर्वांना प्रश्न आहे, आपण जर पंढरपूरला गेलो, आपण देवाचं दर्शन अगोदर घेतो का कानोपात्राजींचं दर्शन अगोदर घेतो? कानोपात्राजींचं दर्शन अगोदर घेतो. मग जगद्गुरु तुकोबरायांना ह्याच कलियुगातील भाग्यवंतांची यादी आपल्या समोर मांडायची आहे, ज्यांनी जीवनामध्ये स्वतःच्या प्रपंचाचा विचार केला नाही, ज्यांनी स्वतःच्या संसाराचा विचार केला नाही. जिथून निघाले तिथून भगवान श्री पंढरीश्वर पांडुरंगांच्या चरणी समर्पित केलं, भगवान श्री पुण्यई मातेच्या चरणी समर्पित केलं. ते कलियुगातील भाग्यवंत. आणि याचाच पुरावा भगवान जगद्गुरु तुकोबरायांना अभंगाच्या प्रथम चरणामध्ये द्यायचा. भाग्यवंत म्हणोतया शरण गेले पंढरी राया. जगद्गुरु तुकोबरायांना मग ह्याच कलियुगातील भाग्यवंतांचं वर्णन करायचे. शरणागती कशी असावी. भाग्यवंत म्हणोतया शरण गेले पंढरी राया. शरण गेले पंढरी राया. भाग्यवंत तेच जे पंढरीनाथाला शरण गेले. आणि आपली सनातन संस्कृती एवढी जुनी आहे, एवढी प्राचीन आहे, कुठरच जायची वेळ तुम्हाला गरजच नाही. आपला सनातन एवढं जुनं आहे. सनातन हे इसवी सन वगैरे हे आत्ताच आलंय सगळं. याच्या अगोदर प्रभू श्रीरामांचं काय, त्याच्या अगोदर श्रीकृष्ण भगवंत आहे. किती प्राचीन गेला. गरुड पुराणामध्ये, श्रीमद भागवत पुराणामध्ये खूप गोड वर्णन आलंय. मनूपासून मनुष्याची निर्मिती. आता ते विषय जरा निघला तर आपल्याला परत डबल प्रवचन करावं लागेल, 1 तास. आपण जास्त विलंब न घेता पुढच्या मुद्द्यावर जाऊ. भाग्यवंत म्हणोतया शरण गेले पंढरी राया. शरण गेले पंढरी राया. शरणागती कशी असावी. शरणागती शरणागती आता 2 प्रकारची. शरणागती 2 प्रकारची. कोणत्या कोणत्या प्रकारची? आता शास्त्रकारांचा ते जर विचार करत बसलो तर अनेक प्रकारे, पण मुख्य 2 प्रकार. कृतीची शरणागती आणि दुसरी वृत्तीची शरणागती. कृतीची शरणागती. कृती महाभारतामध्ये
महाभारत 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 कथा है पुरुषार्थ की स्वार्थ की परमार्थ की. चला महाभारत शरणागती. दुर्योधनाचं काय होतं? दुर्योधन भगवंताच्या समोर आला की भगवंताला खूप गोड बोलायचं. देवा तुम्ही अशी, देवा तुम्ही तशी, वा देवा, छान देवा. आपण पाहतोच आता प्रेडत हात जोडायचा चालू आहे. आता तुम्हाला सांगायचं काय आता हे का नाही? निवडणुकीचं प्रेड चालू आहे, हात जोडायचाच प्रेड चालू आहे. शरणागती फक्त गोड बोलायचं आणि मागून शिव्या देणं ही दुर्योधनाची कृतीची शरणागती. वृत्तीची शरणागती. वृत्ती कशी आहे? कृती करणे फक्त तोंडावर बोलणे, माग शिवाय देणे, ही होती कृतीची शरणागती आणि ती वृत्तीची शरणागती. तुम्हाला जर हे करायचं असेल, शरणागती करायची असेल तर भगवंताची करा, त्याचं गुणगानच गात राहा, गुणगानच गात राहा. तुम्हाला नक्की भगवंत भेट दे, नक्की भेट दे. शरणागती करता तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील एक दृष्टांत देतो. शरणागती कशी असतात? शरणागती करता छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांचं योगदान छोटं नाहीये. आमचं नामस्मरणाचं स्वातंत्र्य, माता भगिनींचं सौभाग्य आणि अंगणातली तुळस हे अबाधित ठेवलं राजा. काय राजा? असं राजा प्रशासन पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखं. छत्रपती शिवाजी महाराज, आज जर छत्रपती शिवाजी महाराज असते आणि छत्रपती शिवाजी महाराजांना कळलं असतं राज हिंगणघाटच्या प्रकारात माय मातेला पेटून दिलं. आठवा ते छत्रपती शिवाजी महाराजांचं काळ. रांझ्याच्या पाटलानं आपल्यावर एक महिलावर अन्याय अत्याचार केला. त्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं, पकडून आणा. रांझ्याचं पाटील नाही म्हणत होता, तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला पकडून आणला. भर चौकामध्ये त्याचा चौरंग चारी हात पाय कापून टाकले त्याचे. हे छत्रपतींचं प्रशासन आहे. छत्रपती शिवाजी महाराज छत्रपतींच्या जीवनामध्ये 3 मातेला प्राधान्य होतं. मा जगदंबा माता, दुसऱ्या माता महाराष्ट्राची भूमी, आणि तिसरी माता मासाहेब जिजाऊ. तिने मात्यांना दररोज छत्रपतींचा असं दंडवत असेल. छत्रपती शिवाजी महाराजांना एकेकाळी गडावर असा प्रसंग घडला. मासाहेब एका ज्योतिषाकडे छत्रपतींचं भाग्य पाहण्याकरता गेले. आता त्या टाइमचे ज्योतिष, मग त्यांच्याकडं छत्रपतींचं भाग्य बघितलं. छत्रपतींना 4 दिवसामध्ये मरण सांगितलं. असंख्य कानात तेल वतावं एवढ्या वेदना मासाहेबांना झाल्या. छत्रपतींना 4 दिवसात मरण. तितक्यात मासाहेब गडावर आल्या. मासाहेब फक्त रडत्यात. मासाहेब जेवत पण नाही, झोपल्या पण नाही, फक्त रडतात. आता माता माऊली इथं बसलेले आहेत. स्वतःच लेकरू 4 दिवसात मरणारे, हे जर माहीत झालं तर किती त्रास होईल तुम्हाला. तेच मग मासाहेबांना त्रास झाला. मासाहेबांनी मग छत्रपती शिवाजी महाराजांना पत्र पाठवण्यात आलं. छत्रपती अवघ्या 2 तासामध्ये दुसऱ्या किल्ल्याहून
मासाहेबांकडे आले पुण्याला आले. मासाहेबांना म्हणे, मासाहेब राजांचा मुजरा. तितक्या ते गुप्तचर खात्यातला सैनिक आला. राज राज मासाहेब जेवले पण नाही, रात्री झोपले पण नाही, नुसते रडत्यात. मासाहेबांपाशी गेले. मासाहेब गडावर असं कोणतं संकट आलं, कोणतं संकट आलं सांगितलं असतं धावत आलो असतो. मासाहेब सांगा ना, मासाहेब सांगा ना. तर मासाहेबांनी काय सांगावं? छत्रपती शिवाजी महाराज. मासाहेबांच्या डोक्याखाली हात घातला. मासाहेबांना उठून बसवलं. डोक्याखालची उशी ओली चिंब झाली. ओली चिंब, रडून रडून ओली चिंब झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना मासाहेबांनी सांगितलं, अवघे 10 मिनिटं राहिलेत, हे का नाही? तुमची आज्ञा कशी? मासाहेब फक्त रडत्यात. मासाहेबांनी सांगितलं, राज ज्योतिषाकडे गेले होते, तुम्हाला 4 दिवसात मरण सांगितलं राज. त्यानंतर छत्रपतींना असंख्य असणं त्रास झाला ऐकून, पण ती शहाणी माणसं, चेहऱ्यावरच स्मित हास्य आणि मन असं व्हायबल होऊन नाही दिलं त्यांनी, छत्रपती शिवाजी महाराज. त्यानंतर मग छत्रपतींनी मासाहेबांना समजावून सांगितलं, मासाहेब 16व्या वर्षी स्वतःच्या रक्ताचं भगवान श्री गोरडेश्वरांच्या पिंडीवर अभिषेक केला. 4 दिवस मारण्याकरता, 4 दिवसात मारण्याकरता केला का? हे राष्ट्र हिंदुस्थान ही श्रींची इच्छा आहे. 4 दिवसात मारण्याकरता ही शपथ घेतली. अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज बोलतायत. मासाहेबांची समजूत घातली. मासाहेबांना जीव घातलं. मासाहेबांना मास घरात आणून सोडलं. तितक्यात छत्रपतींनी मा जगदंबेकडे गेले. मा जगदंबेचा साष्टांग घातला. मा जगदंबेला दुसऱ्या दिवशी कौल मागितला. जगदंबे कौल दे, काय करू? जगदंबेला कौल मागितला. जगदंबेने दुसऱ्या दिवशी कौल दिला नाही, तिसऱ्या दिवशी कौल दिला नाही, 4थ्या दिवशी जगदंबेने कौल दिला. छत्रपती शिवाजी महाराजांना कौल दिला. जगद्गुरु तुकोबरायांची कीर्तन रूपी सेवा कुठे? तुकाराम तुकाराम नाम घेता कापे. नाम घेतलं तरी कापणार आहे तो यम तुला काय स्पर्श करणार? जा छत्रपतींच्या नामस्मरणाच्या ठिकाणी जा. गुप्तचर खात्यातल्या सैनिकाला पाठवलं. सैनिक गेला. सैनिक म्हणण्यापेक्षा आपण मावळा म्हणून मावळा गेला आणि मावळ्यांनी शोध लावला. छत्रपती आज भामचंद्रच्या परिसरात आहे. मग छत्रपतींना नेण्याकरता आले मावळे. राज आज महाराज देऊ भामचंद्रच्या परिसरात असत्या. छत्रपती निघाले. आता आम्ही येताना जसं आलो ना, अर्धा तास राहिला होता 80-90च्या स्पीडनं, तसं छत्रपतींनी घोड्यावर फास्ट गेले. खूप विलंबना लावता. जगद्गुरूंचं भजन चालू आहे. जगद्गुरु भजनामध्ये कीर्तनात भजन चालू आहे. जगद्गुरूंचं जगद्गुरु भजन करतायत. तू माऊली उनी मयाळ, तू माऊली उनी मयाळ,
चंद्राहुनी शीतळ पाण्याहुनी पातळ चंद्राहुनी शीतळ पाण्याहुनी पातळ कल्लोळ प्रेमाचा तू माऊली उनी मयाळ. जगद्गुरूंचं गोड असं भजन चालू आहे. जगद्गुरु भजन करतात. तितक्यात छत्रपती आले. छत्रपतींनी जगद्गुरूंचं दर्शन घेतलं आणि तुकोबरायांनी आयुष्यमान हो आशीर्वाद देऊन टाकला. तुकोबरायांनी आशीर्वाद देऊन टाकला. राजा आला. आज तुकोबरायांचं भजनच चालू आहे. भजन कीर्तन चालू असताना त्यानंतर तुकोबरायांना समाधी लावून गेली. कीर्तन चांग होय अंग हरिले. जगद्गुरु तुकोबराय भजनात तल्लीन झाले. तितक्यात कीर्तनाला वेढा पडला. खान नावाचा सेनापती बाहेर उभा आहे. 100 फुटावर खान उभा आहे. खान काय म्हणतोय? मैं पकडू का शुभा को. कोण बोलतोय? शुभा को पकडना नामुमकिन है. मैं पकडू का शुभा को. तितक्यात जगद्गुरूंना कळालं खान नावाचा सेनापती 100 फुटांतरावर त्यांनी वेढा घातलाय. समोर छत्रपती शिवाजी महाराज बसलेले. आज जर छत्रपती शिवाजी महाराज आपल्या धर्म मंडपात धर्म कीर्तनात जर पकडले गेले, त्यांना जर काही झालं तर हे परमार्थ बुडेल. या महाराष्ट्रातलं परमार्थ बुडेल. तितक्यात जगद्गुरु तुकोबरायांनी त्या छत्रपती शिवाजी महाराजांना आवाज दिला. पंढरपूरच्या छत्रपती शिवाजी महाराजांना येईवो येई धावनिया विलंब त्या राया लाविल्या कृपाळू. विलंब त्या राया लाविल्या कृपाळू. कोटे गुंतलासी द्वारकेच्या राया वेळ का सखया लाविल्या वेळ का सखया लाविल्या. पंढरपूरच्या पांडुरंगाला आवाज गेला. आज महाराष्ट्राचं हिंदुत्व काय, ते हिंदुत्वाला आजचं हिंदुत्व वेगळं, त्या टायमाचं निष्ठावान हिंदुत्व वेगळं. आणि महाराष्ट्रातली जोखीम आपल्या हातात आहे. आज वारकरी संप्रदायावर विश्वास ठेवला नसता कोणी, पण तिकडून पाठमोरे चमचमत्या शमशेरी घेऊन भव्य अश्वय विजयाच्या आवेशानं रोडतोय. तिकडून छत्रपती त्या खान नावाच्या सेनापतीच्या पाठमोरे तिकडून छत्रपती येताना दिसले. त्यांना चमचमती हातात शमशेर, ते भव्य दिव्य अश्व, ते सूर्य, ते काय तो तेज असेल, काय तो तेज असेल. आणि छत्रपती शिवाजी महाराज तिकडून येताना पाहिले खान नावाचा सेनापती करा वाढला. अब ये सामने वाला शिवा सच्चा या पीछे से आने वाला शिवा सच्चा, कौन सा शिवा सच्चा? खान नावाचा सेनापती करा वाढला. आता तो जर म्हणला हे लाख फौज घेऊन मागता येणारच शिवा जर आपल्यावर धावून आला, आणि जर पुढचा शोभा आपल्यावर धावून आला तर काय करू आपण? आपलं काय खरं नाही. मग त्यानंतर छत्रपती
शिवाजी महाराज तिकडून येताना दिसले. खान नावाचे सेनापती म्हणला स्वारी माघारी, स्वारी परतली. आज धर्ममंडपात जगद्गुरूंवर आलेलं जगद्गुरु तुकोबरायांमुळं छत्रपतींवरचं संकट ढळलं. आज ढळलं संकट ढळलं. आणि जे नामस्मरण करतील याच्या मागेही आणि याच्या पुढेही, मागे पुढा राहे सांभाळित, आलिया आघात निवारावे. मग जे परमार्थ करतील त्यांच्या मागे पुढे आमचा पंढरीश्वर पांडुरंग कायम उभे असणार, कायम उभे असणार. आणि शरणागती यांनी संतांची केली आणि यांचं मग तरले गेली. तरले तरती हा बरोबरचा नामधारकांचा ठसा, त्यांचा ठसा उमटून राहिला. भाग्यवंत म्हणोतया शरण गेले पंढरी राया, तरले तरती हा भरवसा नामधारकांचा ठसा. जे भजन करतील भविष्यात भजन करत राहतील त्यांचा नामधारकांचा ठसा राहणार. राहणार म्हणजे राहणार. तिसरं चरण भुक्ती मुक्ती जेथे स्थळ, भोळे भाविक निर्मळ. भोळे हे भाविक हे निर्मळे. भुक्ती मुक्ती त्यांना प्रदान होणारच न, भुक्ती मुक्ती त्यांना प्रदान होणार. भोळे हे भाविक हे, त्यानंतर त्यांना मुक्ती मिळेल. आणि त्याचा पुरावा जगद्गुरु देतात चतुर्थ चरणामध्ये. गायली पुराणे तुका म्हणे वेदवाणी, म्हणजे हे वेदाने गुणगान गायले. जगद्गुरु तुकोबराय वेदाचं सार सांगतात. पाचवा वेद म्हणजे तुकोबरायांचा गाथा आहे. ही ज्ञानेश्वरी आमची माय. आळंदीमध्ये प्रत्येक विद्यार्थी, एकही विद्यार्थी उपाशी झोपत नाही. सामर्थ्य कोणाचं? माऊली विश्व माऊलींचं आहे, पंढरीश्वर पांडुरंगाचं आहे. आज यांच्या सामर्थ्यानं आज आळंदीत राहण्याचा योग येतोय. भजन कसा असावा, परमार्थ कसा असावा. किती गोड आहे हो परमार्थ, किती गोड आहे परमार्थ. हे आँखवो जो श्याम का दर्शन किया करे, हे शिष्य वो जो प्रभु चरण में वंदन किया करे. हे आँखवो जो श्याम का दर्शन किया करे, हे शिष्य जो प्रभु चरण में वंदन किया करे. बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में, मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे. हीरे मोती हीरे मोती से नहीं है शोभा इन हाथ की, शोभा इन हाथ की जो भगवान का पूजन किया करे. मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में, प्रभु प्रेम में जीवन जो अर्पण किया करे. प्रेम के रंग में सी डूबी बन गया एक हिनूर. प्रेम की माला जपते जपते आप बनी मैशा, सासों की माला पे सिमरू मैं पीकाना. सासों की माला पे सिमरू मैं पीकाना. प्रीतम का कुछ दोष नहीं है, वो तो है निर्दोष. प्रीतम का कुछ दोष नहीं, वो तो है निर्दोष. म्हणजे आपल्याला सांगायचं का भक्ती कशी असावी. सासो की माला पे सिमरू मैं पी खाना. हे सांसारिक धन दौलत हे तर आपल्याला लागणारच आहे, हे तर लागणारच आहे. आम्हीच नाही मुळातून अजून निघलो बाहेर. तुम्हाला काय सांगू, पैसा सोडा. तुम्हाला काय सांगायचं, तो अधिकार संपन्न झाला पाहिजे. त्याच्यामुळं तरी तो असून सुद्धा कोणती हिरे मोती गोळा करायचे. हे सोनं चांदी तर असतच. हिरे राम नाम के हीरे मोती
मैं भी कराऊं गली गली, ले लो रे कोई शाम का प्याला, शोर मचाओ गली गली, बोलो राम बोलो राम बोलो राम राम राम, बोलो राम बोलो राम बोलो राम राम राम। माया के दीवानों सुन लो, एक दिन ऐसा आएगा, धन दौलत और माल खजाना यही पड़ा रह जाएगा। बोलो राम बोलो राम बोलो राम राम राम, बोलो राम राम जय राम श्री राम राम राम। प्रवचन रूपी सेवा झालेली सेवा, वेळेअभावी 10 मिनिटं तुम्ही म्हटले, 1 मिनिट राहिलाय अजून एक्स्ट्रा दिल्ली 10 मिनिटं, त्यामध्ये मग प्रवचन रूपी सेवेत सांगता करताना असं म्हणायचं, जी आजची सेवा तुम्ही दिली त्या सेवेचं नक्की आम्ही सोनं करू, या सेवेचं नक्की सोनं करू भविष्यात। हे प्रवचन रूपी सेवा ही माझी पहिली सेवा होती। महाराजांनी टेज दिलं, आई वडिलांच्या आशीर्वादाने, वडील तिथे मागे बसले, वडिलांचाही आशीर्वाद होता, वडील म्हणे करू शकतो तू, कर बिंदास। आईंचाही आशीर्वाद घेतला, माऊलींचाही आशीर्वाद आहे, खास करून त्या आमच्या आळंदीच्या माऊलीचा आशीर्वाद, तिच्या सामर्थ्यावर आणि जोग महाराजांच्या सामर्थ्यावर आज पहिलं 2ऱ्या वर्षात प्रवेश करण्याचा योग आला। 2ऱ्या वर्षात 2 वर्षात तेही पूर्ण होऊन जाईल माऊली विश्व माऊलींच्या कृपा आशीर्वादाने। प्रयत्न करत राहणं आपलं काम आहे। लोक सांगतात सगळं साध्य होणार नाही, पण आम्ही जगद्गुरु तुकोबारायांच्या याच्यावर चालणार आहे। असाध्य ते साध्य करत प्रयत्न आपलं करणं। लहरों डर के नौका पार नहीं होती, आणि कोशिश करणे वालों की कभी हार नहीं। आणि कीर्तनामध्ये गाण्याचा योग, तू म्हणता यो बाबा आल्यापासून गातोच आहे, यो काय थांबना गाड्या। पण गायन कसं, आता गाण्याचा योग आमचे गुरुवर्य सांगतात, गायनाच्या याच्या जोरावर तुम्ही भगवंता प्राप्ती करू शकता। एक तर भगवंता रडून मिळवता येतो, भजनाने तर मिळवता येतो, गायनाने मिळवता येतो, नामस्मरणाने मिळवता येतो, पण रडून गाऊन तेव्हाच मिळवता येतो असे। त्यामुळे बाळू महाराजांचा खूप दिवस राहण्याचा योग आला सोबत, कुठेही गेले समाजामध्ये असं समाज सांगू नये या नारदी गादीवरनं, हे विष्णुमय जग आहे, वैष्णवांचं जगच विष्णुमय, पण हे सांगायचं कशा करता। मी एक कार समाजातून येतो, घरी परमार्थ एक आजोबांनी एक श्रेणी लावून दिली, जगदंबेची सेवा आज वडील पार पाडतायत आमचे आजोबा सोन्या बापू गव्हाणे। म्हणजे भक्ती कशी असावी तेच आपला अभंग, भक्ती कशी असावी, ज्या जगदंबेला रडवण्याचं सामर्थ्य माझ्या आजोबांमध्ये होतं। जगदंबेला आजोबांची देह ठेवला आजोबांनी, त्या टायमाला भगवतीचे पूर्ण कपडे पूर्ण अश्रूने भिजलेले होते। आणि मी खरं भाग्यवान मानतो, या कुळामध्ये मला जन्म भेटला, आणि खास करून माऊलींच्या भूमीमध्ये जन्म भेटला। आणि त्यानंतर इकडे तिकडे जाता न जाता मला परत माऊलींनी त्यांच्या सेवेत बोलून घेतला आळंदीमध्ये। हे आमचा सरळ परिचय होता, हे का नाही। त्याच्यानंतर मग बाळू महाराज तुम्ही बोला पुढे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय, आदिशक्ती सप्तशृंग माता की जय, पुण्य माते की जय।